नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्याला जळगाव जिल्हा पोलीस पाटील भरतीचा जो पेपर झालेला आहे 23ला 2023चा पेपर आज आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि ज्याला कुणाला आपल्याला बॅच घ्यायची आहे, त्यांनी हा जो माझा नंबर आहे 9730 61 32 37 या नंबरवरती मला कॉल मेसेज करा. मित्रांनो, तुम्हाला 65 ते 70 प्लस मार्क या ठिकाणी घ्यायचे असतील, किमान 65 प्लस मार्क्स जर घ्यायचे असतील, तर माझा हा जो नंबर आहे, या नंबरवरती मला कॉल मेसेज करा. तुम्हाला बॅच संबंधित डिटेल माहिती दिली जाईल. 1 महिना राहिलेला आहे पोलीस पाटील भरतीसाठी. तर या 1 महिन्यामध्ये लातूरसाठी मी सांगतोय, की लातूर जिल्ह्याची जी पोलीस पाटील भरती आहे, त्यासाठी केवळ 1 महिना राहिलेला आहे आणि या एका महिन्यामध्ये जर तुम्हाला अभ्यासक्रम कंप्लीट करायचा असेल, तर मित्रांनो आपल्या बॅचला ॲडमिशन घ्या. एका महिन्यामध्ये तुमचा एवढा परिपूर्ण अभ्यास होईल, की तुम्हाला 65 प्लस मार्क्स या ठिकाणी मिळणार आहेत. ज्यांना कोणाला बॅच घ्यायची असेल, त्यांनी त्या नंबरवरती मला कॉल करा किंवा WhatsApp मेसेज करा. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तुम्ही आपले हिंगोली, बीड, जालनाचे जे पोलीस पाटील पदाला सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत, त्यांचे अभिप्राय बघू शकता. त्यानंतरच तुम्ही या ठिकाणी माझ्याकडे ॲडमिशन घेऊ शकता. तर जास्त वेळ न लावता आपण या प्रश्नांची उत्तरं बघूया आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की या प्रश्नांचं जे स्पष्टीकरण आहे, आपले जे विद्यार्थी बॅच घेणार आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, की आपण वेळोवेळी या ठिकाणी स्पष्टीकरण घेत असतो. तर आता फक्त आपल्याला हे जे प्रश्न आहेत, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला बघायची आहेत आणि नंतर आपण आपल्या बॅचमध्ये या संबंधीचे जे स्पष्टीकरण आहे, ते स्पष्टीकरण घेत असतो. तर बघा, पहिला प्रश्न आहे, एका वसतिगृहातील मुलांना वाटप करण्यासाठी 30 सफरचंद, 55 मोसंबी व 80 केळी खरेदी केली. प्रत्यक्ष वाटप केल्यानंतर प्रत्येक प्रकारची 5 फळे शिल्लक राहिली, तर वसतिगृहात किती मुले होती? तर 1 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 25 विद्यार्थी होते. आता हे 25 कसं काय किंवा याचं जे स्पष्टीकरण आहे, ते आपण आपल्या बॅचमध्ये घेत असतो. पहिल्यांदा आपलं टार्गेट आहे, की माझ्याकडे जेवढ्या प्रश्नपत्रिका आहेत, तेवढ्या मी तुम्हाला देणार आहे. 50-60 प्रश्नपत्रिका तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि मग आपण या सर्वांचं स्पष्टीकरण घेणार आहे. जिल्हा परिषद कन्या प्रशालेत कवायतीसाठी एका रांगेत जेवढ्या मुली उभ्या होत्या, तेवढ्याच रांगा तयार झाल्या होत्या. एकूण मुलींची संख्या 324 असेल, तर प्रत्येक रांगेत मुली किती होत्या? तर 2चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 18. एका वाहनाचा वेग 50 किलोमीटर पर अवर्स असताना एका गावाहून दुसऱ्या गावात जाण्यास 6 तास लागतात. तर त्याच प्रवाशाला वाहनांचा वेग 30 किलोमीटर पर अवर असताना तेच अंतर कापण्यास किती तास लागतील? तर 3चं उत्तर आहे मित्रांनो, या ठिकाणी 10 तास लागणार आहेत. लक्षात ठेवा, ज्यांनी आपली बॅच घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपले सगळे टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत गणित बुद्धिमत्तेचे. त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही ते टॉपिक बघू शकता. त्यानंतर बघा, एका शेतकऱ्यास एक कृषी पंप छापील किमतीवर शेकडा 12% सूट मिळाल्यानंतर ₹6,600 विकला, तर कृषी पंपाची छापील किंमत किती? तर 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 5वा प्रश्न आहे, एका काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू अनुक्रमे 9 सेमी आणि 12 सेमी असल्यास कर्णाची लांबी किती? तर 5चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 15 सेमी. रामकडे जेवढी ₹5 नाणी आहेत, तेवढ्याच ₹20 नोटा आहेत. त्याच्याकडे एकूण रक्कम 600 आहे. तर रामकडे असलेल्या एकूण नोटांची संख्या किती? तर 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 18 मजुरांना एक काम करण्यास 15 दिवस लागतात. तर तेच काम 6 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? तर 7चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 45 दिवस लागतील. मित्रांनो, एक आणि एक टॉपिक आपण आपल्या बॅचमध्ये घेतलेला आहे. तर ते व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला समजून जाईल. अतिशय साध्या पद्धतीनं आणि शॉर्ट ट्रिक्समध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. अजयला विजयपेक्षा 20% गुण कमी मिळाले, तर विजयला अजयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? तर 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 4. स्मिता व नीता यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 असून दोघींच्या वयाची बेरीज 35 वर्ष आहे. तर त्यांची वये अनुक्रमे पुढीलपैकी कोणती? 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 15 आणि 20 वर्ष. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आहे. एका वर्तुळाची त्रिज्या 7 असेल, तर वर्तुळाचे एकूण क्षेत्रफळ किती येईल? पर्याय क्रमांक ए, 154. प्रश्न क्रमांक 11. पर्यावरणवादी या शब्दातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून युद्ध हा
शब्द युद्ध या अर्थाचा शब्द तयार होईल. तर बघा 11चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 म्हणजे 4 आणि 5. म्हणजे हा र आणि हा न म्हणजे रण म्हणजेच काय युद्ध. वेगळा शब्द ओळखा तर 12चं पर्याय क्रमांक हे आहे खरुज. चित्रपट दिग्दर्शक तर मासिक बरोबर काय असणार आहे संपादक असणार आहे. प्रश्न क्रमांक 14 एका सांकेतिक भाषेत कुत्र्याला मांजर म्हटले, मांजराला सिंह म्हटले, सिंहाला हत्ती म्हणले, हत्तीला ससा म्हटले तर राजा कोणाला म्हणावे? 14चं उत्तर आहे 4. 14चं उत्तर काय आहे 4. त्यानंतर बघा कारण जंगलचा राजा आपल्याला माहिती आहे सिंह असतो आणि सिंहालाच आपण या ठिकाणी काय म्हणलेलं आहे हत्ती म्हणलेलं आहे. अ, खालीलपैकी कोणत्या वेळी घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यात 75 अंशांचा कोन होतो तर 3:30 16वा प्रश्न आहे जळगाव येथून सकाळी 8 वाजता एक गाडी ताशी 40 किलोमीटर वेगाने जळगाव मुंबई मार्गाने निघाली. त्या ठिकाणाहून दुसरी गाडी सकाळी 10:30 वाजता ताशी 60 किलोमीटर वेगाने निघाली तर त्या दोन्हींची भेट किती वाजता म्हणजे त्या दोन्ही किती वाजता एकमेकांना भेटतील तर दुपारी 3:30 वाजता. अनिरुद्ध घरातून बाहेर पडला आणि एकदा उजवीकडे काटकोनात वळाला तेव्हा त्याच्या उजव्या बाजूची दिशा उत्तर होती तर त्याच्या घराच्या समोरची दिशा तर 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दक्षिण. एका महिन्याच्या 8 तारखेला मंगळवार होता तर त्याच महिन्याच्या 25 तारखेस कोणता वार असेल तर 18चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शुक्रवार. त्यानंतर बघा 19 पीपी बरोबर 32 तर सीओ बरोबर काय आहे 45. वर्णमाला आपण आपल्या बॅचमध्ये डिटेल घेतलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. दोन समांतर रेषा एकमेकींना किती बिंदूत छेदतात तर 20चा आहे पर्याय क्रमांक डी 0. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे तर 7व्या. शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर खालीलपैकी कुठल्या शहरात आहे तर ते आहे अमृतसरमध्ये. केरळमधील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणते तर या ठिकाणी कोणतं आहे मुन्नार किंवा त्याला दुसरं मन्नार असं म्हणतात. बिहू हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो 24चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 4 आसाम. आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर ते आहे हरियाणा आणि हरियाणामध्ये हिस्सार नावाचं ठिकाण आहे त्या हिस्सार या ठिकाणी काय आहे हे कृषी महाविद्यालय आहे. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते तर ते आहे नागपूर आणि उन्हाळी मुंबई या ठिकाणी होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोणी जबाबदारी स्वीकारली तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही तर पुणे या ठिकाणी नाही बाकी औरंगाबाद नागपूर पणजी आणि आता लक्षात ठेवा कोल्हापूर म्हणजे सर्किट बेंच आहेत परंतु आता लवकरच हे खंडपीठ सुद्धा होणार आहे. राज्यसभेचे सभापती कोण असतात तर याचं उत्तर आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ते आहे बी.एन. राव यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 पोलीस पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी सक्षम प्राधिकारी खालीलपैकी कोण आहेत तर ते आहेत उपविभागीय दंडाधिकारी. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करतात. ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते तर गावातील सर्व प्रौढ मतदार जे आहेत त्यांनी मिळून काय होतं की ग्रामसभा बनत असते. प्रश्न क्रमांक 35 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची सुरुवात केली नाही
बहिष्कृत भारत त्यांचंच आहे, जनता त्यांचंच आहे, समता त्यांचंच आहे, फक्त युगांतर हे त्यांचं नाही. महाराष्ट्रातील वर्धाजवळील सेवाग्राम आश्रम कोणी स्थापन केला? तर तो महात्मा गांधी यांनी स्थापन केलेला आहे. अपघातग्रस्त रुग्णाला रुग्णवाहिकेची मदत मिळण्यासाठी कुठल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा लागतो? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 108. 108. त्यानंतर बघा 1897 साली पुण्यात प्लेग कमिशनर रँड यांचा वध कोणी केला? तर तो कोणी केलेला आहे? चाफेकर बंधू यांनी केलेला आहे. हे लक्षात ठेवा, वरचं याचं 108 उत्तर आहे. माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 7%. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग उद्भवतो? तर तो आहे मूळदूषित. लक्षात ठेवा. रात आंधळेपणामधला अ म्हणजे ए जीवनसत्व, बेरी बेरी मधला बी, स्कर्वी मध्ये क येतो म्हणून सी आणि मूळदूस मध्ये ड येतो म्हणून डी. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. रात आंधळेपणा एच्या अभावामुळे होतो. आंधळेपणामधला ए घेतला तिथं लक्षात ठेवा ए जीवनसत्वाचा अभाव. बेरीच्या नावावरून आपल्याला कळतं की बी जीवनसत्वाचा अभाव. स्कर्वीमध्ये क आला म्हणून सी आणि मूळदूस मध्ये ड आहे म्हणून डी. अक्षरावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते? तर घन माध्यमामध्ये सर्वात जास्त असते. त्यानंतर बघा समुद्राची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो? तर सोनार तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यानंतर बघा गारव्यासाठी रेफ्रिजरंट म्हणून काय वापरतात? तर 43चं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 म्हणजे फ्रेऑन आणि अमोनिया. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर बेंगलोर या ठिकाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? तर तो आहे रायगड किल्ला. अन्वेषण या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर तो आहे छाननी. अधोमुख या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा, तर तो आहे ऊर्ध्वमुख. पोबारा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ धूम ठोकणे. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. 49चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अनुक्रमणिका हा शुद्ध शब्द आहे. एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे साधना. म्हणजे काय? पर्याय क्रमांक बी साधना. आता हे जे प्रश्न आहेत ते जळगाव जिल्ह्याशी संबंधित आहेत, परंतु तरी सुद्धा तुम्हाला बाकीच्या जिल्ह्यांची जी भरती आहे त्याच्यामध्ये जर जीकेचा प्रश्न आला तर तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक आहे. त्यामुळं जरी ही प्रश्नपत्रिका जळगाव जिल्ह्याची असेल तरी सुद्धा तुम्हाला यामधले प्रश्न स्किप करायचे नाहीत. तर 51वा प्रश्न आहे. अप्पर हातनूर धरण या नदीवर बांधण्यात आलेले आहे. तर 51चं उत्तर आहे तापी नदीवर बांधण्यात आलेलं आहे. गिरणा नदी खालील कोणत्या तालुक्यातून वाहते? 52चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 40गाव, भडगाव आणि पाचोरा येथून गिरणा नदी वाहते. जळगाव येथील विद्यापीठाचे सध्याचे नाव खालीलप्रमाणे असे आहे. काय आहे? कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव. लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. बालकवी म्हणून कोणास ओळखले जाते? तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमृत महोत्सव साजरा केला जातो. हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली? तर ती आहे भालचंद्र नेमाडे. मित्रांनो, आपल्या बॅचला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर 97 30 61 32 37 या नंबरवरती मला कॉल मेसेज करा. आपलं टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर निश्चित तुम्हाला आपल्या बॅचचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या चॅनेलशी कनेक्ट राहा. जे युट्यूब चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. त्यानंतर बघा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? 57चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी यावर. केकी मूस आर्ट्स गॅलरी कुठल्या शहरात आहे?
तर 58चे उत्तर आहे पर्याय क्रमांक हे 40गाव. प्रसिद्ध गणपती मंदिर पद्मालय हे कोणत्या तालुक्यात येते? 59चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एरंडोल. भुसावळ तालुक्यातील खालीलपैकी कोणत्या गावी जवाहर नवोदय विद्यालय आहे? तर 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वरणगाव. आता लक्षात ठेवा, इथे जे प्रश्न विचारलेले आहेत, तुमच्या तालुक्यामध्ये जर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प असेल, तर तो तुम्हाला माहीत करून घ्यायचा आहे. म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये. तुमच्यामध्ये अशी कोणती एखादी आर्ट गॅलरी असेल, तर ती तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तुमच्या गावामधली किंवा तालुक्यामधले, जिल्ह्यामधले जे प्रसिद्ध मंदिर आहेत, ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये जर नवोदय विद्यालय असेल, तर ते सुद्धा तुम्हाला म्हणजे इथं जे प्रश्न घेतलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या तुमच्या जिल्ह्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला तपासायची आहेत. आता इथं प्रश्न विचारलेला आहे बघा 61वा. तापी नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत? तर तुमच्या जिल्ह्यामध्ये जी कोणती नदी असेल, त्या नदीच्या उपनद्या सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करता यावा, म्हणून आपण हे पेपरचं एनालिसिस घेत आहे. इथे जे प्रश्न विचारलेले आहेत, ते तुम्ही तुमच्या जिल्ह्याशी कनेक्ट करायचे आणि अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात जी नदी आहे, त्या नदीच्या उपनद्या माहीत करून घ्यायच्या आहेत. तर 61चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मोरसुखी आणि पांझर. तापी पाटबंधारे महामंडळाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 62चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1998. आपदा मित्र व आपदा सखी ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नैसर्गिक आपत्ती. भारत सरकारचा दारुगोळा निर्मिती कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? 64चं उत्तर आहे भुसावळ या ठिकाणी दारुगोळा निर्मितीचा कारखाना आहे. 1936चे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन भरलेले फैजपूर हे गाव खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर 65चं उत्तर आहे पर्याय क्रमांक हे यावल. आता हा प्रश्न इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे. हे प्रश्न तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तिथे या विद्यार्थ्यांना कोणता तालुका विचारलाय, परंतु तुम्हाला ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले, कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर तो जिल्हा आहे जळगाव. आणि दुसरी गोष्ट कोणत्या वर्षी, तर 1936ला. आणि त्या ठिकाणाचं नाव आहे फैजपूर. एवढं तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. मध्य रेल्वेच्या अंतर्गत खालील रेल्वे मार्ग हा ब्रिटिशकालीन अरुंद मापी रेल्वे मार्ग आहे. तर उत्तर आहे 2 पाचोरा जामनेर. आता तुमच्या जिल्ह्यामध्ये जर का अरुंद मापी हे जर रेल्वे मार्ग असतील, तर ते तुम्हाला माहीत करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जर ते सापडत नसतील, तर तुम्ही आपल्या बॅचला ऍडमिशन घेऊ शकता. तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. जळगाव जिल्ह्यातील विमानतळाचे नाव खालीलपैकी काय आहे? तर 67चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी खान्देश नागरी विमानतळ. जळगाव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? आता तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत बघायचं आहे. 68चं उत्तर आहे या ठिकाणी 2 15 तालुके. जळगाव जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत? तर 69चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 11 मतदारसंघ आहेत. म्हणजे 11 आमदार त्या ठिकाणी आहेत. पारोळा तालुक्यातील श्रीमती निलिमा मिश्रा यांच्या बचत गटाच्या संबंधित कार्यामुळे खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला आहे? 70चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रॅमन मॅगसेसे. जळगाव जिल्ह्यात बालपणी वास्तव्य करणारे नारायण राजहंस हे डॉट डॉट या नावाने प्रसिद्ध आहे. 71चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बालगंधर्व. प्रश्न क्रमांक 72. महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? पर्याय क्रमांक सी देवेंद्र फडणवीस. तर 2026चं मंत्रिमंडळ जे आहे, ते तुम्हाला या ठिकाणी डोळ्याखालनं घालायचे आहे. सध्या कोण मंत्री आहेत? लक्षात ठेवा, कृषी मंत्री, आरोग्य मंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? 73चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पालकमंत्री. तुमच्या जिल्ह्याचा जो पालकमंत्री आहे, त्याचं नाव, त्याच्याकडे कोणकोणती खाती आहेत आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे, हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. नादो महानोर यांचा खालीलपैकी कोणता कथासंग्रह आहे? तर 74चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गप्स. गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे राजा बळी. आता या गरजा महाराष्ट्र माझा जे गीत आहे, तर याला जो आपल्या राज्यगीताचा दर्जा मिळालेला आहे, तर तो कधी मिळालेला आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रसिद्ध ज्योतिषी व खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य डॉट डॉट या गावी वास्तव्यास होते. तर 76चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाटणा देवी.
मनुदेवी या कुलदेवतेचे मंदिर डॉट डॉट या तालुक्यामध्ये आहे. 77चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यावर. चोपडा तालुक्यातील उनप हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? 78चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गरम पाण्याचे झरे. जर तुमच्या जिल्ह्यामध्ये असं काही गरम पाण्याचे झरे असतील, माहीत असणं आवश्यक आहे. मंदिरं तर तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. प्रसिद्ध व्यक्ती तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर कोणकोणत्या घटकावरती प्रश्न विचारले जातात, याच्यावरती आपला डिटेल व्हिडिओ YouTubeवरती आहे, की ज्याच्यामध्ये आपण अभ्यासक्रम एक्सप्लेन केलेला आहे. तर ते तुम्ही जाऊन बघू शकता. जळगाव जिल्ह्याच्या सीमारेषेवर खालीलपैकी कोणता जिल्हा नाही? तर 79चं 4 अकोला जिल्हा नाही. तुमच्या जिल्ह्याला लागून दुसऱ्या जिल्ह्यांच्या ज्या सीमा आहेत, त्या सुद्धा तुम्हाला बघायच्या आहेत. खालीलपैकी या गावांना रेल्वे जंक्शन आहे. तर 80चं उत्तर आहे पर्याय क्रमांक हे भुसावळ, जळगाव आणि चाळीसगाव. तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची माहिती घ्यायची आहे. आपल्या बॅचला ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांच्यासाठी तर या सगळ्या गोष्टी मिळणारच आहेत. त्यामुळे ज्यांनी बॅचला ॲडमिशन घेतलं नसेल त्यांनी बॅचला ॲडमिशन घ्या आणि एका महिन्यामध्ये परिपूर्ण असा अभ्यास करा. मार्केटमध्ये आता कुठलंही बुक वाचायला गेला तर ते बुक तुमच्या डोक्यावरून जाणार आहे. तुमचा सिलेबस कंप्लीट होणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला सिलेबस कंप्लीट करायचा असेल तर आपला हा जो नंबर आहे 97 30 61 32 36 यावरती आपल्याला कॉल मेसेज करा. तुम्हाला बॅचची डिटेल माहिती दिली जाईल आणि निश्चितपणे तुम्हाला 65 प्लस मार्क्स मित्रांनो घेता येतील. आपला एकदा रिझल्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन बघा. टेलिग्राम चॅनलची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत मित्रांनो शेअर करा. त्यामुळे आपल्याला तुमच्या जिल्ह्यात किती कॉम्पिटिशन आहे हे कळणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला मार्गदर्शन करणं अधिक सोयीस्कर होणार आहे. तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. धन्यवाद.